मी बनवले आहेत आज बटाटा भजी। जय भीम सर्वांना, मी नीता स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर बटाटा भजी बनवण्यासाठी मी 3 बटाटे मस्त साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बटाटा मस्त असं स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि स्लाइस पण पाण्यामध्ये थोडं पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। नंतर कॉटनचा कपडा घेऊन त्या कपड्यावरती मी ते स्लाइस मस्त कोरडे करून घेणार आहे, कारण बेसन अगोदरच आपलं बनवलेलं असतं व्यवस्थित जसं पाहिजे तसं। त्यामध्ये अजून बटाट्याचं पाणी नको उतरायला, त्यासाठीच मी मस्त स्लाइस कॉटनच्या कपड्यावरती टाकून ठेवलेले आहेत। तोपर्यंत त्याचं पाणी पूर्ण नितरून जातं तोपर्यंत मी इथं बेसन पीठ तयार करत आहे। आता बेसन पीठ तयार करायला मी साधारण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, छोटी वाटी, आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद पावडर टाकत आहे आणि थोडं पाणी टाकून मस्त पीठ असं तयार करत आहे। असला नसला अंगातला सगळा जोर काढून मस्त पीठ फेटून घेत आहे मी, कारण जितका आपण मस्त असं फेटून घेऊ ना बेसन, तितकं छान आपली भजी फुगतात। आणि मग त्यासाठी ना दुसरं काही यूज करण्याची गरज नाही पडत, म्हणजेच की इनो सोडा वगैरे काहीही टाकण्याची गरज नाही पडत, कारण आपण बेसनला जितकं छान फेटू ना तितकं छान आपले बेसन पीठ तयार होतं। तर बघू शकता तुम्ही बेसन पीठ छान तयार झालेलं आहे। आता तयार बेसन पीठ भिजवायची काही गरज नाही, कारण ऑलरेडी आपण त्याला खूप छान असं फेटून भिजवून घेतलेला आहे। तर बघू शकता तुम्ही बेसन पीठ छान असं तयार झालेलं आहे। मग त्यानंतर मस्त असे बटाटे टाकले त्यामध्ये बेसनमध्ये आणि कढईमध्ये तेल टाकून मस्त बटाटा भजी माझे तळून तयार झालेले आहेत। तर बघू शकता तुम्ही मी काहीही यूज केलेलं नाही, इनो सोडा वगैरे, तरी माझे बटाटे भजे छान असे फुगलेले आहेत आणि छान बटाटा भजी मी तयार केलेली आहे। तर तुम्ही पण अशी पद्धतीने बटाटा भजी बनवून बघा आणि बघू शकता तुम्ही अनुप मस्त असं जसं काय पाणीपुरी खातोय असं मस्त कोथिंबीर भरू बटाटा भजी एन्जॉय करत आहे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर परत एकदा सांगते, सबस्क्राईब करा मित्रांनो।